कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल या ठिकाणी प्रचार करतोय। त्यांनी उमेदवार दिलेत, तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पॅनल यातलं नशीब आजमावतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत। उद्धव ठाकरेंची मशालही या ठिकाणी दिसते, तर अपक्ष उमेदवारांनीही प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे। थोडेच दिवस प्रचाराचे शिल्लक राहिलेत आणि त्या पार्श्वभूमीवर नक्की कोपरगावकर कोणासोबत जाणार आहेत? विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी नगराध्यक्षपदासाठी दिलेले उमेदवार काका कोयटे यांना कोपरगावकर निवडून देतील की स्नेहलता कोल्हे यांच्या पॅनलचे पराग संधान यांना निवडून दिलं जाईल की अपक्ष दीपक वाजे यांना निवडून दिलं, शिंदेंच्या शिवसेनेच्या जावरेंना निवडून दिलं जाईल, याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। काहीच दिवस शिल्लक राहिलेत प्रचारात आणि कोपरगावमधल्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपण आहोत आणि इथली काय हवा आहे ती तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। लोकांचं मत काय आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। लोकांना काय वाटतंय, कोण निवडून येईल, कुणाबद्दल लोकांना आशा वाटते, कोपरगावचा विकास कोण करणार आहे, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू। कुठले आहे तुम्ही? इडलेच दादा कोपरगावचे। कुठे राहता? संजयनगर। निवडणूक लागली आहे, प्रचार सुरू झाला आहे, लोक येतात का प्रचाराला? हां येतं ना। कोण कोण येते? राष्ट्रवादीचे, कमळचे, मशालचे, बाणाचे, बाणाचे पण, धनुष्यबाण, अपक्ष पण येतात। अपक्ष पण आहे। अपक्ष आपल्या वडरा समाजमध्ये आहे अपक्ष। चंदर धोत्रे म्हणून आहे कोपरगावचे। नगराध्यक्ष पदाला काका कोयटे उमेदवार आहेत, पराग संधान आहेत। कोणाची चर्चा दिसते? आपला कमळवाले। कमळवाले कोण आहे? कमळवाले ते काय नाव एवढं सांगता येणार नाही। नाही सांगता येणार। घड्याळाची नाही का हवा? हवा आहे, दोन्ही पण हवं, पण आज सांगता येणार नाही सर। नगर परिषदेचे कोण उमेदवार आहे माहिती आहेत? राष्ट्रवादीकडून काका कोयटे, भाजपकडून पराग संधानजी, अपक्ष पण उमेदवार आहे दीपक वाजे। दीपक वाजे माजी नगराध्यक्ष पण आहेत। विजयराव वाळणे, रवींद्र जावरे, भरपूर उमेदवार आहे। भरपूर प्रचारात कोणाची आघाडी दिसते? काय प्रचार चालू आहे, आघाडी कोणाची दिसते तसं काही सांगता येत नाही दादा। आमदार आशुतोष काळेंना कोपरगावनी भरभरून मतदान केलं होतं विधानसभेला। आता नगर परिषदेत लोक त्यांच्यासोबत जातील का? नाही, आता स्थानिक लेवलची निवडणूक आहे, त्याच्या हिशोबाने लोक तर करतील मतदान। पण सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी कल राहतो शहराचा, तर त्याचा फायदा काही होईल का आशुतोष काळेंना? ते नाही सांगता येणार। नाही सांगता। मुलांना शाळेत जाताना तुम्ही? कॉलेजमध्ये जाता, कोणाची चर्चा आहे इकडे? मला तर असं वाटतं दीपक भाऊजींची चर्चा आहे आमच्या इकडं। दीपक भाऊजींची चर्चा आहे। त्यांना कमळाने तिकीट नाही दिलं, त्यांचं माहिती नाही का नाही दिलं। अपक्ष उभे कमळाने तिकीट द्यायला पाहिजे होतं त्यांना? हा पाहिजे होतं, 100% पाहिजे होतं, नाही दिलं। का नाही दिलं आता त्यांना माहीत नाही। मग आता कमळाच्याच मतामध्ये जर फूट पडली तर घड्याळाचा उमेदवार निवडून येईल ना? ते पण नाही। हो निवडून येईल। काका कोयटे येतील का निवडून? आता टफ फाईट होणार आहे, कोणाचं काही नाही म्हणता येणार आहे। फाईट होईल, टफ फाईट होणार आहे यावेळेस, खूप होणार आहे, मोठी होणार आहे खूप। तरुण कोणासोबत जाते? तरुण कोणासोबत जाते नाही म्हणता। अजून काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। कुठले आहे तुम्ही? कोपरगावचे आहे। कोपरगावची निवडणूक लागली, कोण उमेदवार माहिती आहे का नगराध्यक्षपदाचे? सगळेच उमेदवारच आहे ना, आता 5-6 आहे। काका कोयटे, पराग संधान, दीपक वाजे, जावरे, मोरे, कुणाची हवा दिसते? सगळ्यांची आवड। प्रचारात आघाडी कोणाची दिसते? आता ते टाईमवर सांगता येणार नाही, घड्याळाची आहे की कमळाची आहे? काहीच सांगता येणार नाही। काहीच सांगता येणार। लोक मतं देत नाहीत, आपण विचारण्याचा प्रयत्न करू। आपण मुख्य चौकात आहे, अजून काही लोकांशी बोलू आणि मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। कुठले आहे बाबा तुम्ही? मिळेल आमचं भाऊ। इकडे आले ना? कशाला? मुलीकडे आलो। इकडे प्रचार चाललाय? नाही, प्रचारचं काय घेणं नाही मला, मी मुलीकडे आलो माझ्या। कानावर काय पडतंय का? काय नाही बा, मला काही नाही, आता मला ऐकायला येत नाही। ऐकायला नाही? निवडणूक लागली आहे। हो सर। प्रचार कुणाचा जोरदार आहे? प्रचार सगळ्याच पार्टीचा जोरदार आहे, कमतरता कुठलीच प्रकारची नाही, फक्त धूळ जास्त आहे।
धूळ जास्त आहे. हो 100%. कोण नाही ते आता म्हणजे सांगू शकत नाही ना कसं काय लोक प्रतिसाद कोणाला देतील. पण आता इथं तर प्रचाराची धूळ उडाली. हा प्रचाराची धूळ उडणारच ना. सगळेच पार्ट्या विद्यमान आमदारांची हवा आहे की माझी आमदारांची हवा आहे? दोन्ही पण पार्ट्या ना ह्या तुल्यबळ आहेत. हो त्याच्यामुळे शंकाच नाही काहीच. काका कोयटे राष्ट्रवादीकडे गेले, घड्याळाकडून लढता येते. त्यांचा अनुभव पाहता काही फायदा होईल का आशुतोष काळेंना त्याचा? नाही होऊ शकतो ना, सांगता येत नाही. काम आहे ते पण याच्या आधी परिचित होतेच ना काका कोयटे साहेब. काय आमदार आशुतोष काळेंना कोपरगावनी विधानसभेला खूप भरभरून मतदान केलं. 1,25,000 मतांनी निवडून दिलंय. कोपरगाव शहराने पण चांगलं मतदान हो केलं. दिलंय. मग आता हे कोपरगावकर नगर परिषद आशुतोष काळेंच्या ताब्यात देतील का? नाही तसं काही सांगता येणार नाही. आता मतदारांच्या याच्यावर सगळं चर्चा तर आहे ना. 100% नाही सांगू शकत. चर्चा आहे ना. हो काम दोन्ही पार्ट्याचे चांगले तसे काय अडचण दोन्ही पार्टी. ओके. अजून काही नागरिकांशी बोलूया. कोपरगावचे प्रचार चाललाय, कोणाची हवा दिसते प्रचारात? काका कोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेच निवडून येणार 100%. कारण आशुतोष दादाने केलेलं काम हे चांगलं काम आहे आणि त्यांनी आणलेला जो निधी आहे 3,000 कोटीचा त्याच्या थ्रूच काम चालणार ना. त्यांचा विकास हा जनतेला आवडलेला आहे. कोणाचा? आशुतोष दादांचा. त्यामुळे नगरपालिकेत त्यांचंच काम आहे. पण त्यांच्यावर टीका पण केली जाते विरोधकांकडून. विरोधकात त्यांचं काम करणारच ना. त्यांच्याकडे काही पर्याय नाही ना दुसरे. ते टीका करणारच ना. त्याने 3,000 कोटीचा निधी त्यांच्या डोळ्यात खुपतोय ना तो असं. त्यामुळं काका कोटे 100% निवडून येणार. काका कोयटेंना का लोक निवडून देतील? कारण हे जे आहे संधान हे आपल्या भागातले नाही आहे आणि जनसामान्य लोकांमध्ये काम केलेलं माणूस आहे काका कोटे. त्यामुळे काका कोटे 100% निवडून येणार. आशुतोष काळेंनी जो पॅनल दिले इतर खालचं पॅनल निवडून येणं शक्य आहे का? आता लोक पार्टी म्हणून काम करणार आहे. मग कोण उभा आहे हे नाही विचार करणार ना. त्यामुळे पार्टी टू पार्टी पूर्ण पॅनल येणार. कोणतं चिन्ह आहे काका कोयटेंचं? हां चिन्ह कोणते? घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस. घड्याळ. हो. कुठले तुम्ही? निवडणूक लागली इकडं, कोणाची हवा दिसते? विवेक भैयांची. कोणता पक्ष आहे त्यांचा? BJP. BJP. हो. तुम्ही घड्याळांची हवा म्हटले. नाही भैयांची हवा चांगली आता. काका कोयटे जसे उमेदवार दिले त्याची हवा गेली म्हणतात. ते नाही माहिती पण BJPची हवा आहे. काका कोयटे जसे उमेदवार आलेत तशी हवा गेली असं बोललं जाते. ते नाही माहिती पण कमळाची हवा आहे. निवडणूक लागली, कुणाची चर्चा दिसते? सध्या चर्चा भारतीय जनता पार्टीचीच आहे. काका कोयटे जसे उमेदवार दिलेत तशी पार्टीची हवा गेली असं चर्चा आहे. 100%. का बरं? ते आता वयस्कर आहे. गेल्या 20-25 वर्षापासून राजकारणातून ते अलिप्त झाले होते. अचानक ते राजकारणात आले त्यामुळे लोकांना जरा तो धक्का बसलेला आहे असं. विवेक कोल्हे त्यांच्यावर टीका करता येते. करतायत. त्यामुळं लोकांची सहानुभूती वाढते त्यांना. 100%. कारण की देशात कमळ आहे, राज्यात कमळ आहे, कोपरगावात पण कमळच लागेल ना. विधानसभेला घड्याळ दिले ना. पण विधानसभेला आता तो युती धर्म पाळला ना आम्ही, त्यामुळं आता युती नाही ना. आता घड्याळाची सवय लागली मतदारांना. नाही सवय वगैरे काही नाही. लोक तर म्हणतात घड्याळाची सवय लागली. नाही तसं नाही. आता तुम्हाला जर समजा हे पाहिजे असेल, काम पाहिजे, तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्हाला सत्तेत जे आहे त्याच्याच कौल दिलं पाहिजे ना. दुसरा एक असा आवाज निघतोय की कोल्हेंकडेच सत्ता आहे नगर परिषदेची बरेच दिवस. मध्ये काही अपवाद वगळले तरी तर त्यांच्याकडून चांगल्या सोयीसुविधा दिल्या गेल्या नाहीत असा एक अनुसार घेतोय. गेले 9 वर्ष झाली तर कोल्हेंची सत्ता नाही नगरपालिका. 9 वर्ष नाही परंतु परंपरागत तर सत्ता आहे. 4 वर्षापासून प्रशासक आहे, आमदारांची सत्ता आहे, त्याच्या सरकारांची सत्ता आहे ना. सरकारची सत्ता आहे. कोल्हेंचं तिथं हे नाही ना, त्यांना अधिकार नाही ना एवढा. आता सरकारमध्ये म्हटल्यावर नाही ना, पण अधिकार नाही ना. आता आमदारांना अधिकार आहे, तसं तेवढा कोल्हेंना अधिकार नव्हता ना 4 वर्ष. नाही मग लोक आमदाराकडे द्यायला बसलेत ना. आपण वर आमचे मुख्यमंत्री आहे ना देवेंद्रजी, प्रशासक असताना मग कोल्हेंनी का काम केलं नाही? ते अधिकार म्हणजे त्यांच्याकडे ते पॉवर नव्हती ना. आज आमदार हे पद काळेंकडे असल्यामुळं त्यांना तो अधिकार होता ना प्रशासकावर हक्क गाजवायचा, तसा कोल्हेंकडे नव्हता. एकंदरीत वातावरण कसं आहे? नाही BJPचे संधान साहेब निवडून येतील इथं. संधान निवडून. हो 100%. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागली माहिती आहे का?
आम्ही खेडेगाववरचे दोघं पण आम्ही खेडेगावून येतो रोज. इकडे येतात इकडे येतात आमचे मतदान नाही नीट हा, खेडेगाव हवा कळते ना इकडे आल्यावर हवा आहे. हवा आहे कोणची आता काळे कोळीची हवा आहे बाबा आता काय कोल्ह्यांची का काळींची आता दोघं टच आहे आता पहिलं दोन्ही एकाच जागेवर येतात काय नेमकं काय काका काढा कोयटेला तिकीट आहे काय कोट्याला आहे संधानाला आहे दोन्ही पार्टी जबरदस्त मोरे आहेत मोरे आहे ते मोरे जाऊ द्या पण हा जावरे मोरे हा हे अपक्षाचं काही खरं नाही एका पण नाही का बरं एका पण नाही पाहिजे 2 टसल आहे दोन्ही काळे कोली कशी होईल लढत हा लढत कशी होईल जसं त्यांचे सारखे होईल समान काटेक टक्कर होईल दोघांची पाठी टक्कर हा नक्की ना कोण नाही सांगतायत फक्त तरुजो काढायचे आता यांचा तरुजो काढायचा दोघांमध्ये अध्यक्ष कोण निवडून कोण आहे? नाही मी आता सांगू त्याची गॅरंटी नाही त्याची नाही गॅरंटी कोणी शक्यता म्हणजे आता मत नाहीच विचारत आम्ही इकडचं चर्चा विचारतो हो ते जे आता कोणतं काका कोटी म्हणते मग आता असं म्हणते लोक मत खरे आमने याला अध्यक्षाला आशुतोष काळेंमुळे हा एवढं चालू आहे मग आता काय याच्या पलीकडे आपल्याला सांगते काका कोयटेंची का हवा वाढली काका कोयटेची हवा चांगली आहे ना का वाढली काय नाही आमदारचं काम चांगलं आहे ना इथं अजून त्याच्यामुळं काका कोयटेचं बरं आहे चांगलं होईल एखाद वेळेस काका कोयटे पण मागच्या वेळेस हे पडलेले आहे एकदा हे ज्या कोले साहेबाचे उमेदवार आहे ना पराग्राफ फरक संधान मागच्या वेळेस पडलेले आहे. अपक्ष उमेदवार निवडून हा अपक्ष आले होते निवडणूक लागले हवा कोणाची आहे हवा ह्याची कोल्हे गटाची पराग संधान मागच्या वेळेस पराभव झाला होता त्यांचा मागच्या वेळेला ते नवीन आलेले होते नेमकंच आता 7-8 वर्ष त्यांनी चांगली कामगिरी केली. कुठून आले होते ते इथले जे शेजारच्या जिल्ह्यातले होते आता स्थायिक झाले ना ते. प्रचारातला मुद्दाच तो आहे आता नाही आता काही नाही आता स्थायिक झाले ते नागरिकत्व आहे त्यांचं कोपरगावचं प्रचाराचा आणि मुद्दा काम असतो चांगलं नाही ते आता चांगले काम करताय. मुद्दे संपले. प्रचाराचा मुद्दाच तो आहे लोकशाहीमध्ये कुठली गोष्टीचा विचार करायचा नसतो. जो चांगलं काम करेन त्याला मत दिलं पाहिजे. संधान पराग संधान काका कोयटेंचं पण हवाय म्हणतात जो चांगलं काम करेन त्याला मत द्या. काका कोयटेंची पण हवाय म्हणतात आमदार आशुतोष काळे यांचे काय कामकाज चांगलं आहे. चांगले काय काम केले 5 नंबर तलाव केला 15 दिवसाला येणारं पाणी 4 दिवसाला जातं. कोपरगावच्या प्रत्येक प्रभागामध्ये कामकाज चांगल्या पद्धतीचे. मग काका कोयटे नका निवडून देतील लोक. काका त्यांचं काम चांगलं आहे ना? काका कोयटेंना निवडून देण्याचे एक त्यांना सहकार तत्वावर अनुभव जादा आहे आणि सहकार क्षेत्रात काम केलेलं व्यक्तिमत्व आहे. हे काय म्हटलं ऐकलं ना चालूच राहणार आहे. ते म्हणतात संधान आता इथं आले येऊन राहतात ते. जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती त्यांना चांगलं मतदान झालं कोपरगावमध्ये कोपरगाव शहरात तर आता त्याचा फायदा त्यांच्या उमेदवाराला होईल का 100% होणार. जो माणूस 1,25,000 मताधिक्याने निवडून येतो त्याचं कामकाज असल्याशिवाय येईल का तो. नाही पण लोक त्यांच्या नगरसेवकांना नगराध्यक्षाला निवडून देतील का कोपरगाव नगराध्यक्षांना निवडून देणारच ना. पण नगरसेवकांना प्रत्येक प्रभागामध्ये जर आशुतोष काळेच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे तर कामाची पावती मतदारांनी दिलीच पाहिजे. कोणती कामं आहेत प्रत्येक प्रभागामध्ये फेवर ब्लॉक असेल बंदिस्त गटर असेल लहान मुलांचं खेळण्याचं उद्यान असेल ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असेल ज्या माणसाकडं कोपरगावचं नवीन व्हिजन आहे त्याच्याकरता तर काहीतरी लोकांनी सहकार्य करणारच ना लोक. आपण कोपरगावमध्ये आहोत आणि तुम्हाला लोकांची हवा दाखवते लोकांचं मत काय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. काय चर्चा चालली निवडणुकीत चर्चा आहे काही गिरायकांमध्ये नाही इथं तर कोणाचीच चर्चा नाही. गिरायक नाही की चर्चा करत नाही इथं नाही कोणाची चर्चा कोणाचीच नाही कोणाचीच नाही. कुठे राहतो तुम्ही निवडणुकी आता चालू आहे प्रचार चालू आहे जोरात कोणाचा जोरदार प्रचार आहे भरत मोरे कोणता पक्ष आहे त्यांचा शिवसेना उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरे मशाल चांगली इकडं प्रचारात कोणाची हवा दिसते जास्त काय सांगता येत नाही आपलं काय जोरदार प्रचार कोणाचा आहे कमळ आहे काही घड्याळे काही आणखीन दुसरे असं आता काय कोणाची हवा आहे जास्त प्रचारात जनता जनार्दन आता ठरवून तीच होईल आणि समजा आता काळे कोल्हे हे 2 पॅनल आहे पण तिसरा काही विषय अपक्ष पण आहेत अपक्ष आहे पण अपक्षांचा काही विषय 2 शिवसेना आहेत आहे पण लोकांना आताच्या अनुभवातून गेलेले लोक अपक्ष निवडून सुद्धा लोकांना लक्षात आलंय. काळे जे आमदार आहेत त्यांना विधानसभेला चांगलं मताधिक्य दिलं होतं कोपरगाव शहराने. आता नगर परिषदेच्या निवडणुकीत काय होईल दोन्ही पार्ट्यांकडे ना ठरलेलं मत आहे त्याच्यामुळं स्थानिक लोक आहे ना विचार करूनच मतदान करणार आहे
कोणाला देतील काका कोयटे व्हायला पाहिजे. घड्याळाकडे गेल्यामुळं काय फायदा होईल का काका कोयटेंना? नाही सांगू शकत, नाही सांगू शकत. होईल होईल फायदा होईल काकांना. हो 100% फायदा होणार. अगदी बहुतेक काकाचा नंबरच लागेल, सीटच बसेल, सीटच येईल असते हे निवडून. त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना मदत केली, त्याचा काय परिणाम आहे का? परिणाम म्हणजे असं ते ज्यांना मदत केली ते तर पुढं होणारच आहे. आता आमचा तर काही संबंध येत नाही, आम्ही रोडवर बसलेलो आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही, यायला पाहिजे. माणूस व्यक्ती चांगली आहे, हां बाकी नाही काय. व्यक्ती चांगली. हां कोपरगावमध्ये होतो आणि लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, कोपरगाव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.